नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आज मला ब्लॉग करायला परत लेट झालेला आहे. शूट करायला 12:30 वाजलेले आहेत. तर कारण असं आहे की आज संडे आहे. तर संडेचं मला उठायला लेट झालं. मला कमीत कमी एक 10-10:15 वाजले होते झोपेतून उठण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग उठून आवरून वगैरे ब्लॉग स्टार्ट करायला थोडासा लेट झाला. थोडा म्हणजे भरपूर लेट झाला आहे. आणि आज स्पेशल असणार आहे ब्लॉग, कारण आज माझ्या चुलत भावाने गाडी घेतलेली आहे. तर कुठली गाडी आहे आणि कशी आहे हे तुम्हाला मी तिथे गेल्यावरतीच दाखवेल. तुम्हाला मी शो करेल ती गाडी. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी दादा आणि राहुल भैया इथून निघलेलो आहोत आणि तिथून मग त्याच्यानंतर जायचं आहे शोरूमकडे. तर शोरूम कुठं आहे हे मी गेल्यावरतीच सांगेल आणि कुठली गाडी आहे हे मी गेल्यावरती तुम्हाला दाखवेल. तर व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघा. चला निघूयात आपण आता. क्या बोलता भाई? अरे भाया काय केलं हे? असलं का केलं काय व्हिडिओ मध्ये? आता असं निघायचं काळ काळ दिसायला. ते व्हाईटला काळ करायला गेला ते असं करून टाकले. मला उद्याच्याला नॉर्मल होते भाई. आजचे दिवस अरे म्हणलं गाडी घ्या. मग असं जाणार का तर? राहू दे, मला घेऊन भाई घेणार आता तर यायलाच पाहिजे. चलो. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत शोरूमला आणि शोरूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आहे शोरूम. रॉयल एनफील्डची गाडी घेतलेली आहे भावाने. आणि गाडी कुठली आहे ही तुम्हाला थोड्या वेळात रिव्हील होईलच. तर आता जाऊयात मध्ये, प्रोसेस वगैरे करून घेऊयात, जी काय प्रोसेस आहे ते. आणि मग बाकीचे सगळं हे करणारच आहे. तर तुम्हाला गाडी पण दाखवेल मी थोड्याच वेळात. चला. दाबून धरल्यावरती नाही ते परत एकदा ओवाळ भया. थांब परत एकदा ओवाळ भया. राहुल भायाचे पण अपकमिंग लवकरच 2-3 महिन्यात. राहुल भाया परत रिपीट 1 टेक मध्ये आहे. ओके. पाच जण असते तर थांब. चल. 1 2 3 स्टार्ट. गाडीच्या मालकाचा जय जयकार. फुटल का आज? आता असं वाटलं, आता समज असं वाटलं नाही, उलट पावलं मग नारळ आप्पा. तर मित्रांनो, ही बघा, ही आहे रॉयल एनफील्डची मीटियर 350. आणि हा आहे गाडीचा कलर, जो की एकदम मस्त दिसतोय. हा आहे फोटोग्राफर. आणि असा गाडीचा लुक आहे मित्रांनो. हे बघा, याचं इंडिकेटर वगैरे सगळं डिजिटल लाईट आहे. इथे टाईम दिसतो तुम्हाला इथे.
न्यूट्रल गाडी आहे. इथं फ्यूल गेज दिसतो, सगळं दिसतं. इथं इंजिनचं आहे. इथे टाईम दिसतो तुम्हाला. FFF रनिंग किती झालेलं आहे ते. थँक्यू. तर रनिंग किती झालेलं आहे ते दिसतं. स्पीड तुम्हाला दिसते, हाय स्पीड किती आहे ते. FFF इको आहे. त्याच्यानंतर पेट्रोलचं इथं दिसतं तुम्हाला इंडिकेटर ब्लिंक करायला. इथे आहे तुमचं पास लाईट वगैरे सगळं आहे. हे बघा, याच्यावरती पास होऊ शकता तुम्ही. हा आहे हॉर्न. इथे इंडिकेटर आहेत आणि इंडिकेटरच्या जागेच तुम्हाला हजार्ड लाईटचं मिळतं. इथे आहे स्टार्टसाठी इंजिन स्टार्ट स्टॉप. त्याच्यानंतर इथे ब्रेक ऑइलचं इथं असतं आणि त्याच्यानंतर आरशे बघा, गोल्फ आकाराचे आरशे आहेत याच्यामध्ये. हे इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही टायरची जर साईज बघितली तर टायरची साईज एकदम तगडी आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्याच्यानंतर हे आहेत बॅकचे इंडिकेटर्स. हे नंबर प्लेटसाठी तुम्हाला इथं एवढं पोर्शन आहे. हे आहे ब्रेक लाईट, जे की रात्री ब्रेक लागल्यावर लावते. हे आहे ग्रॅब रेल, जे की आपल्याला इन्स्टॉल करून घ्यावं लागतं. ॲक्सेसरीजमध्ये येतं ते पूर्ण. आणि त्याच्यानंतर ब्रेक सिस्टम तुम्ही बघू शकता. डबल चॅनल ABS आहे, ड्युअल चॅनल ABS. आणि नवीन 25ची गाडी आहे. एक महिनाभरापूर्वी बुक केली होती भावाने. हे आहे C8चं टायर आहे, नायलॉनचं. याच्यामध्ये स्पीड तुम्ही 150 km/h टॉप स्पीडवरती गाडी पळवू शकता इथे या टायरसोबत. 140/70चं टायर आहे आणि 66 PS याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. ट्यूबलेस टायर इथे आहे. मीटेओरची मस्तपैकी लेबलिंग दिलेली आहे बघा, एकदम येलो कलरमध्ये. आणि याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता हे आहे एक्झॉस्ट हे बघू शकता तुम्ही इथे. रॉयल एनफिल्डचं तुम्हाला इथे फुटरेस्टवरती पण रॉयल एनफिल्ड ब्रेक सिस्टमवरती तुम्हाला एकदम असं बरोबर दिसतं. आणि पुढचं पण सेम फायबरचं तुम्हाला ब्रेक मिळतं. तुम्हाला डिस्क ब्रेक आहे, ड्युअल चॅनल ABS हे पण दुसरंच. आणि त्याच्यानंतर रॉयल एनफिल्डचेही तुम्हाला इथं बीजिंग दिसते एक नंबरची इथे. आणि इथे आहे तुमची इथे पण तुम्हाला बघा लाईटचं जे आहे, लाईट जी आहे तिथे पण तुम्हाला रॉयल ची बीजिंग दिसते इथे. वायझर, विंडशिल्ड जे आहे, वायझर पण बोलतो आपण याला. तर हे इन्स्टॉल करून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि टोटल ऑल ओव्हर बघायला म्हटलं तर अशी गाडी आहे ही, अशी गाडी आहे. आणि तुम्हाला एकदा एक्झॉस्ट नोट याची ऐकू घालतो मी, तुम्ही फक्त एक्झॉस्ट नोट ऐकूया. तर अशी आहे याची एक्झॉस्ट. आणि ऑल ओव्हर गाडी एकदम मस्त आहे. आणि हे तुम्हाला एक बघा साडीव गाडी इथे एक मिळतं. याच्यावरती तुम्हाला फुटरेससाठी पण जागा मिळते इकडे. ल्यूबची चेन आहे तुम्हाला, ऑइलिंगची नाही आहे. आणि ऑल ओव्हर अशा प्रकारे 350 cc इंजिन गाडीचं, जे की तुम्हाला सिंगल याच्यामध्ये मिळतं एक्झॉस्टमध्ये. इथे रॉयल एनफिल्डची बीजिंग इथे पण आहे. आणि 1 डाऊन 4 अप गिअर सिस्टीम आहे याची, म्हणजे पहिला गिअर खाली आणि दुसरा गिअरवरती. तर मस्त लॉंग टर्मसाठी गाडी मस्त आहे ही. तर अशा प्रकारे आहे सगळी गाडी. तर गाडी मस्त आहे, तुम्हाला प्रिफर करेल मी गाडी घ्यायला. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्कीच ही गाडी घेऊ शकता. 650 मेटिऑर. तर गाडीची प्राईस आहे 270 विथ ॲक्सेसरीज, ज्याच्यामध्ये तुम्ही जर ॲक्सेसरीज डिस्काउंटमध्ये 250पर्यंत मिळून जाते. प्लस तुम्ही जेवढे ॲक्सेसरीज घेताल त्याच्यावरती तुमचा खर्च वाढणार असतो. पण जर तुम्ही नॉर्मल ॲक्सेसरीज जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत, वायझर प्लस साडी गार्ड प्लस हे जे साईड गार्ड होतं इंजिन गार्ड, ते म्हणून तुम्हाला 270पर्यंत गाडी जाईल. तर गाडी एकदम मस्त आहे. आता ज्यांनी गाडी घेतली त्याला विचारूयात कसं वाटतंय, कसं फील आहे गाडीचं. काही गाडी तर किती मस्त फिरण्यासाठी. आणि फील काय बघायचं, लाईफ विथ प्राईड म्हणल्यासारखं काम आहे. आता बघू राईड मारल्यानंतर अजून फीडबॅक शेअर करू नक्कीच. तर चला आता निघूया आता आपण गाडी घेऊन. डिलेवरीचं वगैरे सगळी प्रोसेस झालेली आहे. आता घरी निघतोय आम्ही. चालू का? तर मित्रांनो
आम्ही आलेलो आहोत घरी. खरं तर गाडी घेऊन डिलिव्हरी घेऊन आम्ही 3:45 वाजताच घरी आलो होतो. त्याच्यानंतर घरी पूजा वगैरे करून एक वेगळ्या कामासाठी आम्ही बाहेर गेलो होतो हडपसरला. तर ते काम करून मी आत्ता घरी आलो आहे. 6:45 वाजता आहेत आता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, म्हणजे जेवढी मला माहिती होती गाडीबद्दल तेवढी माहिती तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. बाकीचे तुम्ही ज्या ऑफिशियल वेबसाईट आहेत रॉयल एनफिल्डची, त्याच्यानंतर बाईकवाले किंवा यूट्यूबवरती तुम्हाला त्याचे भरपूर व्हिडिओज मिळतात. तिथे तुम्ही ते व्हिडिओ बघून तुम्ही आणखी जी माहिती पाहिजे असेल ती घेऊ शकता. मला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मस्त होता. आजचा दिवस पण मस्त होता, कारण बाईक त्याने घेतली 2-3 महिन्यापूर्वीच त्याने 4 व्हीलर पण घेतली होती. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि आता 2 व्हीलर घेतलेली आहे त्याने. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.